और गाईज आजच्या स्टेचं हॉटेलचं लोकेशन आय डोंट नो ह्याने काय केलंय. नमस्कार मंडळी. राम राम मंडळी. आमच्या कप्स अँड कंपास चॅनलवर तुमचं स्वागत आहे. हा आमचा पहिला व्हिडिओ आहे. दोघं पण ॲक्च्युली आम्ही खूप जास्त कॅमेरा शाय पर्सन आहोत. सो त्यामुळे तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. बघा कसं जमतं ते आम्हाला आणि नक्कीच सांगा काय काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो ते. आणि हा व्हिडिओ आमचा तसा राहणार आहे आमच्या पहिल्या इंटरनॅशनल ट्रिपबद्दल. सो आता आम्ही रिसेंटली बालीला जाऊन आलो, इंडोनेशिया बाली. तर आमचा हा फर्स्ट इंटरनॅशनल एक्सपिरियन्स होता दोघांसाठी पण. सो त्या रिलेटेड सर्व काही आम्ही ह्या ब्लॉगच्या सिरीजमधून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करू. होप सो तुम्हाला त्याची मदत होईल. जर तुम्ही कधी बालीला प्लॅन करणार असाल स्वतःहून तर नक्कीच हा आमचे सर्व व्हिडिओज म्हणजे हा व्हिडिओ येणारे पुढचे ब्लॉग्स नक्कीच पूर्ण बघा. तुम्हाला असे काही काही युनिक स्टेज, लोकेशन्स, कशा प्रकारे तुम्ही कमीत कमी खर्चामध्ये सर्व काही अचीव करू शकता, तुम्हाला सर्व काही कमीत कमी खर्चामध्ये भेटेल, हे तुम्हाला ह्याच्यातून व्हिडिओतून मदत होईल, नक्कीच मदत होईल. तर या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला बालीतले वेगवेगळे स्पॉट्स जसं की वॉटरफॉल, अजून कुठले कुठले होते राईट्स, क्लीन बीचेस किंवा कुठल्या कुठल्या बीचेसला गेलं पाहिजे हा आणि कोणत्या कोणत्या टायमिंगला तिथे गेलं पाहिजे हे सुद्धा Yes. खूप जास्त इम्पॉर्टंट. आणि ऑफकोर्स बाली एकदम बेस्ट ऍक्च्युली जायलाच पाहिजे. आमची फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप होती आणि ही पूर्ण ट्रिप आम्ही ही स्वतः प्लॅन केली होती. Yes. ना कोणाची मदत घेतली ना काही, सर्व स्वतः व्हिडिओज बघून बाकीचे इतर आणि त्यानंतर अवेलेबल जे पण रिसोर्सेस होते, जसं झालं वेगवेगळे ऍप्स आहेत आपल्याला मदतीसाठी, गेट युअर गाईड, क्लू, तर त्याच्यावरून आपण कसं कमीत कमी खर्चामध्ये जिथे शक्य होईल तिथे यूज करू शकतो, या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला नक्कीच यातून सांगू. आणि येस, बालीमधले वेगवेगळे एरियाज. बाली हा तसा इंडोनेशियातला एक छोटासा प्रोव्हिन्स किंवा आपल्याकडचं म्हणाल तर राज्य टाईपमध्ये म्हणू शकतो, म्हणजे त्यांनी तुम्हाला आयडिया येईल. आणि बालीमध्ये जवळपास 87% आसपास हिंदू पॉप्युलेशन आहे. सो त्यामुळे तिकडचं कल्चर हे बऱ्यापैकी हिंदू देवदेवतांना मानणारं, आणि त्यामुळे तुम्ही बरंच आपल्या कल्चर सोबत ते असं काय म्हणतात, कनेक्ट करू शकतात चांगल्या पद्धतीने. सो येस, तुम्ही नक्कीच जाणार असाल बालीला तर हा व्हिडिओ आणि याच्या पुढे येणारे व्हिडिओ सर्व बघून जावा. याच्यामध्ये आम्ही बालीतलं मेन 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 जे एरियाज होते जसं की उबूड झालं, सेमिनायक, चांगू, उलुवाटू, देन नुसा पेनिडा नुसा पेनिडा आयलंड, त्यानंतर नॉर्थ साईडला वॉटरफॉल्स जे आहेत ते, म्हणजे राईस फार्म, हा राईस फार्म्स पण होतं तिथे, बाली स्विंग्स, त्यांचे जे फेमस तुम्ही व्हिडिओज बघता ते, आणि त्यानंतर ईस्ट ऑफ बाली, हे असे सर्व प्रकारचा एरिया आम्ही कव्हर करायचा प्रयत्न केला. आमची पूर्ण ट्रिप ही जवळपास 10 डेजची होती, ऍक्च्युअली 10 डेज इन बाली. आणि फ्लाईट्सचे 2 दिवस सेपरेट, जाण्याचा 1 दिवस, येण्याचा 1 दिवस. सो ते सेपरेट आणि 10 डेज इन बाली. सो याचं पूर्ण कॉस्टिंग वगैरे आम्ही तुम्हाला शेअर करूच, आणि प्रत्येक टप्प्यावर सांगत पण जाऊ की किती किती खर्च आला प्रत्येक ठिकाणी. सो त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही तुमचं प्लॅन करू शकता, तुमचं बजेट ऍडजस्ट करू शकता. सो आम्ही सुरुवातीला इन जनरल कोटेशन पण बघितले होते आणि बाकीच्या वेंडर्स कडून. सो ते अराउंड 7 डेज साठी 1,60,000 70,000 फॉर 2 पीपल इन्क्लुडिंग फ्लाइट्स असं होतं. सो आम्ही जे आमची ट्रिप कम्प्लीट केली ती ऑलमोस्ट याच बजेटमध्ये, प्लस मायनस त्या पण गोष्टी सांगू आम्ही तुम्हाला की कुठे तुम्ही खर्च करू शकता, कुठे काही खर्च करायची गरज नाही, ज्या चुका आम्ही केल्या त्या तुम्ही करू नका. सो येस, नक्कीच सुरू करूयात आपला फर्स्ट ब्लॉग फ्रॉम पुणे टू बाली. तर आम्ही पुण्यावरून पहिले तर ट्रेननी मुंबईला गेलो. आम्ही मुद्दाम ट्रेन चूज केली होती कारण आम्हाला ती रिस्क नव्हती घ्यायची एक्सप्रेसवेची, कारण कधी पण तुम्हाला माहिती आहे एक्सप्रेसवे आपला ट्रॅफिक वगैरे
जर चुकून त्यात अडकलो असतो तर फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप ते ड्रीमच राहिलं असतं. सो आम्हाला ती रिस्क नव्हती घ्यायची, त्यामुळे आम्ही ट्रेनने गेलो मस्तपैकी मुंबईला. तिथून आम्ही कुर्ला स्टेशनवरून मुंबई एअरपोर्टला गेलो, छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट. दोघांसाठी इंटरनॅशनल ट्रिप होती आणि फर्स्ट टाइम जात असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी नवीन होत्या. जसं की इमिग्रेशन प्रोसेस, थोडंफार असं धाकधूक होती मनामध्ये काय. जास्त मला तर. हा कारण म्हणजे की आम्ही टूर सोबत नव्हतो जात. त्यामुळे तो एक एक्सपिरियन्स छान होता. तिथले ऍक्च्युली आमच्याकडे काही व्हिडिओ नाही आहेत, सो त्यामुळे ते काही आम्ही ह्याच्यात ऍड नाही केलेले. त्यानंतर आमची फ्लाईट ही रात्री 12:30ची होती. आम्ही अराउंड 7 वाजता संध्याकाळी पोहोचलो होतो तिथे एअरपोर्टला. 2-3 तास आम्हाला असं पण बफर टाइम ठेवायचा होता. आज जसं आधी सांगितलं, नो रिस्क, एकदम झिरो रिस्कवर आम्ही चालत होतो आमच्या साईडने. जर मध्येच काय आलं असतं तर ते आम्हाला कन्सिडर करावंच लागलं असतं. सो मेनली फ्लाईट बुकिंगसाठी जर तुम्ही बघत असाल बालीसाठी, तर डायरेक्ट फ्लाईट्स ह्या मुंबईवरून खूप कमी आहेत. म्हणजे मुंबईवरून नाहीतच, पण दिल्ली आणि आय थिंक चेन्नई किंवा बेंगलोरवरून भेटू शकते तुम्हाला, नॉट शुअर. बहुतेक आहेत त्या साईडने काही डायरेक्ट फ्लाईट्स. सो आमची ही जी फ्लाईट होती ती कनेक्टिंग फ्लाईट होती. मी बरेचसे ऑप्शन्स आधी गो थ्रू करत होतो. सो व्ही8 जेट, अजून व्हिएतनाम एअरलाइन्स, अशा काही काही एअरलाइन्स होत्या ज्यांचे खूप बजेटमध्ये आम्हाला तिकीट्स भेटत होते. जसे की अराउंड 52,000 मध्ये दोघांचं रिटर्न फ्लाईट्सचे तिकीट्स होत होते. बट त्या बजेट एअरलाइन्सचा एक मोठा ड्रॉबॅक असा असतो की त्याच्यात तुमचं लगेज हे फक्त चेक इन वाला अलाउड असतं. तुम्हाला सॉरी, केबिन वाला अलाउड असतं आणि चेक इन वालं लगेज तुम्हाला एक्स्ट्रा त्याचे चार्जेस पे करावे लागतात. सो ते झालं. प्लस तुम्हाला त्याच्यात इन फ्लाईट मील इन्क्लुडेड नसतं. आणि सो त्याचे रिव्ह्यूज पण बऱ्यापैकी असे काही एवढे चांगले नव्हते. सो मला एक ऑफर चांगली भेटली होती सिंगापूर एअरलाइन्सची, जी अराउंड 65,000 मध्ये आमच्या दोघांचं रिटर्न फ्लाईटचं तिकीट बुक झालं. पूर्ण सिंगापूर एअरलाइन्स म्हणजे मुंबई टू बाली व्हाया सिंगापूर, आणि रिटर्न सुद्धा सेम, बाली टू मुंबई व्हाया सिंगापूर. सो ह्या ज्या कनेक्टिंग फ्लाईट्स ज्या पण होत्या सगळ्या सिंगापूर एअरलाइन्सच्या होत्या. आणि सिंगापूर एअरलाइन्स ही वन ऑफ द बेस्ट एअरलाइन्स इन द वर्ल्ड. म्हणजे दुबईचे एमिरेट्स वगैरे त्यानंतर आय थिंक मला वाटतं सेकंड किंवा थर्ड नंबरला सिंगापूर एअरलाइन्सचा आहे. सो मी तर सजेस्ट करेन, जर तुम्ही जाणार असाल आणि तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स असा एअरलाईनमुळे वगैरे डिस्टर्ब नसेल करायचा, थोडेसे पैसे तुम्ही एक्स्ट्रा द्यायला तयार असाल, पण तो तुमच्या डोक्याला हेडक नाही राहणार आणि तुम्ही एकदम एन्जॉय करू शकाल. सिंगापूरचा एअरलाईनचा माझा एक्सपिरियन्स खरंच खूप चांगला होता. कारण की फनी वाटेल हे, पण ते गेल्या गेल्या असं वॉर्म टिश्यूज देतात, सो खूप भारी वाटतं ते. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? मला तरी आवडलं ते. आणि त्यांचे मीलचे सर्व्हिस सुद्धा खूप चांगले. अगदी तुम्हाला ड्रिंक्स मध्ये पण ऑप्शन, व्हेज नॉन व्हेज, टेस्टला पण एकदम मस्त होतं असं. आणि कम्फर्टेबल होते सगळ्यात मेन म्हणजे. असं ऍडजस्ट किंवा असं कंजेस्टेड बिलकुल नाही वाटत त्यांची. आणि बाकीच्या सर्व्हिस ऑल ओव्हर मस्तच होत्या. मला तरी चांगलं वाटलं. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स असल्यामुळे तर मस्त ग्रेट होतं, एकदम छान. तुला काय वाटतं? सो जसं मी सांगितलं, फ्लाईटचा एक्सपिरियन्स खूप छान होता मुंबई टू सिंगापूर. सो आम्ही सकाळी 7च्या आसपास सिंगापूर एअरपोर्ट, म्हणजे चांगी एअरपोर्ट नाव आहे त्याचं, तिथे लँड झालो. T3 टर्मिनलला आम्ही लँड झालो होतो. आणि त्या टर्मिनलला लँड झाल्यानंतर आम्ही एका स्टॉलवर गेलो, जे की होतं फ्री सिंगापूर टूरसाठी. आता हे बऱ्याच जणांना माहीत नाहीये की असं पण काहीतरी आहे म्हणून. सिंगापूर टूरमध्ये ॲक्च्युली तुम्हाला स्लॉट वाईज सिंगापूरचे वेगवेगळे पार्ट्स फिरून आणतात. सो त्यांचं चायना टाउन झालं किंवा अजून 1-2 असेच पूर्ण हेरिटेज सिंगापूर अशा टाईपमधले 2-3 टूर्स आहेत त्यांच्या, जे की सिंगापूर एअरपोर्ट तुम्हाला फ्रीमध्ये फिरवून आणतं. सो आम्ही त्याच्यासाठी त्यांचं एक अरायवल कार्ड बुक करावं लागतं, म्हणजे फिल करावं लागतं, जेणेकरून त्यांना इंटिमेट राहील की आपण येणार आहोत. आणि त्यासाठी आपण कोणत्या टूर किती टायमिंगचं टूर सिलेक्ट केलं ते एक त्यात द्यावं लागतं. सो हे सर्व आम्ही केलं होतं आणि त्यामुळे आम्ही त्या स्टॉलवर गेलो. पण तिथे गेलं ते बोलले की तुमचा हा विजा चालतच नाही. बेसिकली काय होतं, मी जेव्हा बघितलं होतं त्यावेळेस
असं त्यात असं मेन्शन काहीच नव्हतं की तुम्हाला विजाची गरज आहे, म्हणजे ट्रान्झिट विजा वगैरे काहीच. Actually त्यांनी मेन्शन केलं पाहिजे. हा, प्रॉपर तसं नव्हतं क्लिअरली. सो तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की जर तुमच्याकडे दुसरे कोणते विजाज नसतील, युरोपियन, अमेरिकन, US विजाज, शेंगेन विजा, देन तुम्हाला ट्रान्झिट विजाची गरज लागते इंडियन्सला, स्पेसिफिकली इंडियन्स, पाकिस्तानीज वगैरे वगैरे. सो ॲज अन इंडियन आमच्याकडे ते नव्हतं. सो आम्ही पूर्ण एअरपोर्ट एक्सप्लोर केलं. T3 ला उतरलो होतो. त्याची स्काय ट्रेन T2 ला गेलो आणि पण एक्सप्लोर केलं, पण मस्त होतं. आज आम्ही डिश ट्राय करतोय सिंगापूरमध्ये. मी काहीतरी ऑर्डर केलं, पण ते खायच्या आधी सांगा की तुला आवडेल का नाही. ठीक आहे. मग काय, मस्तपैकी लंच झाल्यानंतर मी परत एकदा एअरपोर्ट एक्सप्लोर करायला निघालो, कारण आमच्या बालीच्या फ्लाईटसाठी अजून पण 1 ते 1.5 तासाचा टाइम होता चेक इन सुरू होण्यासाठी. आमची फ्लाईट दुपारी 4च्या आसपास होती. सो परत त्या फ्लाईटसाठी चेक इन केलं. चेक इन केल्यानंतर ती पण आमची सेम सिंगापूर एअरलाईन्सचीच फ्लाईट होती. त्यामुळे चेक इन केल्यानंतर थोड्याच वेळात आम्हाला इन फ्लाईट मील आलं. त्या मीलमध्ये एक तर ब्रेड रोल, देन एक डेझर्ट, चॉकलेट केक होता, परत पास्ता होता. हा ऑप्शन आम्ही चूज केला होता. बाकी अजून त्यांच्याकडे बरेचसे ऑप्शन होते. इन फ्लाईट मील एन्जॉय करून थोड्याच वेळात आम्ही बालीला पोहोचलो. ही जर्नी सिंगापूर टू बाली ही जर्नी जवळपास 2.5 तासाची जर्नी होती. सो बालीला लँड झाल्यानंतर पहिली गोष्ट जी आहे ती आहे विजा व्हेरिफिकेशन. सो आम्ही ई विजा ऑलरेडी काढलेला होता, कारण आम्ही व्हिडिओजमध्ये बघितलं होतं की विजा ऑन अरायवलसाठी खूप जास्त लाईन असते. आणि जेव्हा आम्ही ॲक्च्युअलमध्ये ई विजाच्या काउंटर्ससाठी गेलो तर तिथली गर्दी बघून आम्ही एकदम शॉक झालो. सो त्याच्या कम्पॅरिझनमध्ये जे विजा ऑन अरायवलचे काउंटर्स होते ते एकदम एम्प्टी होते. सो अर्ध्या तासात आम्ही
विजा व्हेरिफिकेशनची प्रोसेस कंप्लीट केली आणि त्यानंतर पुढे आम्ही लगेज कलेक्ट करून इमिग्रेशन काउंटर्सला गेलो. तिथे पण जास्त काही वेळ नाही गेला. त्यांनी क्विकली 1 मिनिटाच्या आतमध्ये इमिग्रेशन क्लिअर झालं. जसं तुम्ही इमिग्रेशन क्लिअर करून बाहेर येता तसं तुम्हाला बरेचसे शॉप्स दिसतील एअरपोर्टवरच, जे की आहेत सिमसाठी, करन्सी एक्सचेंजसाठी. सो आम्ही सिम ऑलरेडी क्लुकवरून घेतलं होतं, जे की होतं ई सिम. सो जसं आम्ही बालीला लँड झालो तसं ते सिम ॲक्टिव्ह झालं. आणि करन्सी एक्सचेंजसाठी म्हणाल तर आय वुड से की तुम्ही डॉलर्स हे इंडियातून घेऊन जावा आणि तिथे करन्सी एक्सचेंजची तुम्ही सिटीमधून करा, एअरपोर्टवर करू नका, कारण तुम्हाला रेट एअरपोर्टवर थोडासा हाय भेटेल. सो जसं तुम्ही एअरपोर्ट बिल्डिंगच्या बाहेर येता तसं तुम्हाला कॅब्स वगैरे दिसतील थांबलेल्या. तर तिथून तुम्ही जर डाव्या साईडला तसेच पुढे गेलात तर तुम्हाला 2 आउटलेट्स दिसतील, जे की आहेत गोजेक आणि ग्रॅब. सो हे 2 जे आउटलेट्स आहेत ते आपल्याकडे जसं ओला, उबर ह्या टॅक्सी सर्व्हिसेस आहेत तसं तिकडच्या या 2 आहेत. सो आम्ही गोजेकच्या आउटलेटला गेलो आणि तिथून आम्ही आमची कॅब बुक केली आमच्या आजच्या हॉटेलच्या स्टेसाठी, जे की होतं अराउंड 15 किलोमीटर आणि त्याचे आम्हाला पे करायला लागले होते 1,75,000 IDR. सो मी त्याचं ॲप ऑलरेडी माझ्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेतलं होतं आणि त्याच्यात माझं क्रेडिट कार्ड ऑलरेडी लोड करून ठेवल्यामुळे पेमेंट ऑनलाईन करायला काहीच प्रॉब्लेम नाही आला. आणि शेवटी जशी 10 मिनिटांनंतर आमची कॅब आली तसं आम्ही सगळं सामान लोड करून निघालो आमच्या हॉटेलच्या दिशेने. आणि आता खूप जास्त थकल्यामुळे गरज होती ती एक छान अशा विश्रांतीची. सो आजच्यासाठी एवढंच. आपण भेटूयात पुढच्या ब्लॉग्समध्ये. तुम्हाला जर आमचा हा साधा सरळ ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा.